पदग्रहण समारंभानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या शुभ हस्ते पदग्रहण समारंभ झाला, राजूभाई, त्याचबरोबर लायन्स रवींद्र सातपुते, नवीन अध्यक्ष वैभव असेल, गिरीशजी असतील, हिमांशू असतील, लिओ, त्याच्यामध्ये विधी आहे, शुभ्रा आहे, सुजल आहे आणि पास्ट प्रेसिडेंट म्हणून जे काम करत होते आमचे सहकारी मित्र अभिषेक आणि त्याची टीम. सगळ्या गोष्टी सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत. वेळ भरपूर झालेला आहे. आपण सगळे आतुरतेने वाट बघतोय. लायन्स क्लबचं काम हे जरी 4थं वर्ष असेल तर राजूबाईंनी सांगितल्याप्रमाणे इम्पॅक्ट हा ठेवला गेला पाहिजे आणि कुठल्याही कार्यकर्त्यांनी 50% काम आणि 50% वाजून केलं पाहिजे. तर हे खरं तर आम्हाला आपल्या भारताचे पंतप्रधान यांनी शिकवलेलं आहे. काम हे वाजलंच पाहिजे तरच लोकांपर्यंत जाणार आहे. मार्केटिंगची स्ट्रॅटर्जी लोकांपर्यंत कसं पोचायचं हे त्यांच्याकडनं सगळ्यांना शिकायला मिळालेलं आहे. वैभव शेठचं कौतुक आहे. बाबूरावांनी सांगितल्याप्रमाणे तो जास्त फ्रंटला येत नाही, पण कार्य त्याचं सगळं चांगलं आहे. आता नव्याने तो अध्यक्ष झाला. कालच आमची चर्चा झाली की आपण जॉईंटली कार्यक्रम करू. त्याच्यामध्ये आम्ही ग्रामपंचायती बाबूरावशी पण चर्चा केली की आपल्याला प्लॅस्टिक मुक्त नारायणगाव करायचं आहे. त्याच्यामध्ये ग्रामसभेला 15 ऑगस्टला विषय घेणार पण आहेत ते की नारायणगावमधनं प्लॅस्टिक हद्दपार कसं करता येईल. व्यापाऱ्यांनी प्लॅस्टिक वापरावं, पण घरी प्लॅस्टिक आलेलं रस्त्यावर टाकून नाही, ते एका ठिकाणी कलेक्ट करावं अशी संकल्पना वैभव, माझी, आमचे नारायणगाव हायवेचे क्लबचे अध्यक्ष, आमचे इनर व्हीलचे नव्याने जे अध्यक्ष आलेले आहेत, हे सगळ्यांना मिळून आम्ही असा एक उपक्रम राबवणार आहोत. एखादं इम्पॅक्टफुल काम करताना ह्या सगळ्या सोशल काम करणाऱ्या संस्था जर एकत्र आल्या तर निश्चितप्रमाणे त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होणार आहे. तुम्ही जे सांगितलं की तुम्ही शासकीय जागा, शासकीय दवाखाना त्याला मोठं काम करू शकता, तर नारायणगावमध्ये 100 खाटांचं एक RH आम्ही उभं करतोय शासनाच्या मार्फत. त्याच्यामध्ये लायन्स असेल, रोटरी असेल, आपण काय करू शकतो हे तुमच्याशी एकदा मीटिंग झाली तर वैभवच्या अध्यक्षाच्या काळामध्ये ते हॉस्पिटल पण पूर्णत्वास येणार आहे आणि तिथं नाव, बोर्ड, एखादी CSR मिळालं तर ते तळ आयात, म्हणजे ही पिढी काय पुढच्या पिढीला सुद्धा ते बघायला मिळेल असं एक काम करू. त्यांनी सांगितलं कॅन्सर वाढत चाललेला आहे. ह्या समस्या ही सगळीकडे आहे. सगळ्यात जास्त कॅन्सर जितूबाईंना माहिती की पंजाब सारख्या ठिकाणी जो कृषीप्रधान प्रदेश आहे तिथं वाढत चाललेला आहे. महाराष्ट्रामधला कृषीप्रधान तालुका म्हणून जुन्नरची ओळख आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कॅन्सर हॉस्पिटल सगळ्यात पहिलं कुठं चालू झालं असेल तर ते जुन्नर तालुक्यात चालू झालेले आळेफाट्याला. का चालू झालं तर आम्ही कृषीत खूप प्रगती केलेली आहे. आमचं वावर मोकळंच नसतं. पाऊस येऊ पडू जळालं तरी आम्ही नांगरून परत दुसरं पीक लावतो, त्याला फवारण्या इतक्या करतो. सगळ्या कंपन्यांच्या ट्रायल भारतात पंजाबला होतात आणि त्याच्यानंतर कुठं होतं ते जुन्नरला होतं. त्याचं जनजागृती आपण करणार आहोत का नाही, तर जे ते आपापल्या परीने करत असते, पण एखादं सोशल नेटवर्किंगमधनं याचा जर प्रसार आणि प्रचार झाला तर त्याचा फायदा हा आपल्या पुढच्या पिढीला होणार आहे. इथं उपस्थित असलेले 150, 200, 250 लोक जी चांगल्या सुस्थितीत आपण आज गप्पा मारतोय, यदा कदाचित उद्या घरी गेल्यावरती महिन्यानी, वर्षांनी, 1.5 वर्षांनी आपल्याला सुद्धा कुठंतरी गाठ, कुठंतरी आपल्या शरीरामध्ये ती निर्माण व्हायला चालू झाली असेल अशी भीती हे आमच्या पिढीला येऊ लागलेली आहे. दुसरा रोग आहे डायबिटीज. डायबिटीज हा ओबेसिटी किंवा बाहेरच्या खाण्यामुळं, स्ट्रेस याच्यामुळं सगळ्यांना येत चाललेला आहे. त्याच्यावरती एक छोटा किस्सा सांगतो. पूर्वी ज्याला डायबिटीज व्हायचा त्याला म्हणायचे हा श्रीमंताचा रोग आहे. बरोबर आहे का नाही? मग एका दशक्रियाला आमचे बंधू आमदार अतुल बेनके गेले आणि तेजेवाडी सारख्या ठिकाणी एक महिला मृत पावली आणि तिला कारण झालं की आजार झाला, डायबिटीज होतं, खूप वर्ष तिने बीपीच्या गोळ्या खाल्ल्या, डायबिटीसच्या खाल्ल्या, अटॅक आला, बिचारी स्वर्गवासी झाली. तर एका वयस्कर माणसाने चिडून भाषण केलं की डायबिटीज हा श्रीमंतांचा रोग होता, आता तो रोगच इतका बेकारी झाला की तो सगळ्यांना व्हायला लागलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने याची काळजी घ्यावी. इथं तुमच्या टीममध्ये शिंदे मॅडम डॉक्टर आहेत, आमच्या टीममध्ये 5-6 डॉक्टर मेंबर्स आहेत, JTMPचे अध्यक्ष प्रशांतजी काचळे आहेत. याच्यावरती सुद्धा जनजागृती आपण सगळे मिळून एकत्रितपणे जर केली तर त्याचा फायदा आपल्या कुटुंबांसमवेत आपल्या गावातल्या लोकांना होणार आहे. असे छोटे छोटे उपक्रम जर आपण राबवले
त्याचा फायदा होईल. आता रोटरी क्लब मार्फत 1000 कॅटरॅक्ट सर्जरीज त्याच्यामध्ये लायन्स पण जॉईन होते. मनोजजी बळगटच्या काळामध्ये त्याने 1000 कॅटरॅक्टच्या सर्जरीज केल्या होत्या. तर ही टीम जर एकत्रित आली, वेगवेगळ्या संस्था असू दे, आणि एकत्रित काम केलं, त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होणार आहे. त्याच्यामध्ये आम्हाला ग्रामपंचायतीचं सहकार्य लागणार आहे. त्याची भूमिका बाबूरावांनी सांगितलंय. काही एखादं चांगलं काम करायला राजकीय लोकांना ज्या मर्यादा आहेत, नानांनी सांगितलं, त्या सामाजिक संस्थेला येत नाहीत. त्यांना काही गोष्टींना पुढे जावं लागतं, ते होऊ शकत नाही. नवीन संतोष नानांनी सांगितलं नाही, एक 3.5 कोटीचा DPR आहे ना आपला कचरा डेपोचा. आमच्या इथं नागरीकरण वाढत चाललेलं, ही जगाची समस्या आहे. आमच्या घरातनं कचरा घेतला जातो आणि तो तिथं डंप केला जातो. त्याला वर्गीकरण करणे, त्याच्यातनं बाय प्रोडक्ट्स तयार करणे, याच्यासाठी नारायणगाव ग्रामपंचायत जिल्हा परिषदेने एक खूप मोठा 3.5 ते 4 कोटीचं DPR तयार केलेलं आहे. आपल्या CSRच्या मार्फत त्याला जर काही फंडिंग आलं, त्या बायफर्केशनसाठी त्याच्यावरती प्रोसेस करणाऱ्या मशीनरी या खूप कॉस्टली आहे. ह्या जरी कॉस्टली असतं तर रनिंग कॉस्ट बेअर करायची ग्रामपंचायतीची तयारी आहे, कर्मचारी लावायची त्यांची तयारी आहे. पण हा जो मोठा इम्पॅक्टफुल कार्यक्रम किंवा लायन्स इंटरनॅशनल असेल, रोटरी इंटरनॅशनलकडनं आपण एखादा इंटरनॅशनल फंडिंगमधनं तो जर प्रोजेक्ट आपल्याला शक्य झाला तर आपण 100% तो करू. एवढंच मी सांगतो. वैभव, तुम्ही हे कार्य हाती घेतलेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण जे कार्य करत असतो हे समाजोपयोगी आहेच आहे. आता हे जे गिफ्ट दिलेले पक्ष्यांचं घरटं, हे प्रत्येकाला देणार आहे. प्राणी पक्ष्याची आवड असणारा हा वैभव आहे. त्याच्या घरी गायी सुद्धा पाळलेल्या आहेत, पक्षी सुद्धा पाळलेले आहेत. आपल्याला पण वाटतं पाळावं, पण आपण फक्त मनात आणतो. त्याने ते करून दाखवलेले, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तुम्ही वाजवा. कारण असं चांगलं कार्य त्यांनी चालू ठेवलेलं आहे. मी त्याच्या पुढच्या काळामध्ये मी नारायणगाव रोटरीचा अध्यक्ष, वैभव लायन्सचा अध्यक्ष, धमाले सर रोटरी हायवेचे अध्यक्ष, आमच्या थोरवे मॅडम अध्यक्ष झालेले आहेत. जरी वेगळ्या संघटनेत काम करत असलो तरी आम्ही सगळेजण आपल्या गावाप्रती, आपल्या विभागाप्रती एकत्रितपणाने, एकत्रितरित्या काय कार्यक्रम असेल तर 100% त्याच्यामध्ये योगदान देणार आहोत. नाव कोणाचं होणार आहे त्याच्याकडे बघणार नाही, पण आमच्या गावातल्या लोकांना त्याचा फायदा होईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देऊ. मी वैभवला आमच्या रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने, JTMPचे अध्यक्ष प्रशांतजी काचळे, तालुक्याचे आमदार अतुलदादा बेनके, उपस्थित सगळ्याच मान्यवर मंडळींच्या वतीने ह्या कमिटीला, निधीला, तिच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. लायन्स क्लब ऑफ नारायणगाव याच्या पदग्रहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर या पदग्रहणाच्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी पदग्रहणाची समारंभाची शपथ दिली ते राजेंद्र मसाल साहेब, दुसरे रवींद्रजी सातपुते साहेब, आणि सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय माजी अध्यक्ष, म्हणजे अभिषेकाचा 10 मिनिटापूर्वी माझी झाला, तोपर्यंत विद्यमान होता, आणि आता वैभवच्या आता तू सूत्र या ठिकाणी सोपवली. नवीन अध्यक्ष वैभवजी, सचिव आमचा सहकारी गिरीश, खजिनदार हिमांशु शाह, त्याचप्रमाणे लिओ क्लबचं जे नेतृत्व करणारे अध्यक्ष म्हणून विधी बळगट, सचिव शोभरा देसाई, खजिनदार सुजल रायकर. खरं तर लायन्स क्लब ही जगातील सर्वात मोठी संस्था, काम करणारी संस्था आहे. सुरुवात अमेरिकेमध्ये झाली 1917 साली, आणि तिचा प्रसार माध्यम संपूर्ण जगामध्ये होत असताना अनेक अशा संस्था त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. संस्थेचं ब्रीजवाक्य आम्ही समाजसेवा करतो, त्या ब्रीजवाक्याप्रमाणे खऱ्या अर्थानं समाजाला जे पाहिजे ते काम करण्याचं काम खऱ्या अर्थानं लायन्स क्लबच्या माध्यमातून होत असते. गरजूंना खऱ्या अर्थानं मदत करणं, भुकेलेल्यांना अन्नदान करणं, किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती होणं तिथं मदतीला धावणं,
किंवा वृक्षारोपण करणं, पर्यावरणाचा राखणं आणि खऱ्या अर्थानं आता भाऊने सांगितलं की वैद्यकीय मेडिकल क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं काम करणं ही काळाची गरज आहे आणि तेच काम खऱ्या अर्थानं लायन्स क्लब त्या ठिकाणी करत असतो. आम्ही राजकीय याच्यातून करत असतो, परंतु आपण विधी राजकारण विरहित खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काम करताय. आणि ते काम करत असताना आम्ही राजकीय हेतूने करत असेल, आपण कुठलाही राजकीय हेतू न ठेवता सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी मग रोटरी क्लब असेल, लायन क्लब असेल, हे ठिकाणी काम करते. आणि समाजामध्ये खरं तर आपण मेडिकलमध्ये एवढं चांगलं करा, मग तुम्ही शिबिरं घेता, त्या ठिकाणी रक्तदानाचे कार्यक्रम घेता, त्या ठिकाणी अपंगांना किंवा अंधांना त्या ठिकाणी दान, डोळे, अवयव जे काही मोठमोठाली काम त्या ठिकाणी होतात ती खऱ्या अर्थानं लायन्स क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी होतात. आणि हे सर्व करत असताना आज या ठिकाणी सांगितलं की आपण नारायणगाव लायन्स क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी काम, जसं आम्हाला राजकीय पक्ष सांगत असतो तसं आता तुम्हाला राजेंद्रजी गुजालांनी सांगितलं की आपण नेमकी एक जबाबदारी स्वीकारल्यानंतर काय केलं पाहिजे. आणि नक्कीच वैभव, तुला आता वर्षभरामध्ये जे काम करायचं त्यांनी सांगितलं, मग असे मी बारकाईने ऐकत होतो की वर्षभर आपण काय केलं त्याचा पुढच्या वर्षी खऱ्या अर्थानं लोकांसमोर ते सादर करायचं असतं. आणि मग आपल्याला ते पद मिळालं, खुर्ची मिळाली, त्या ठिकाणी आपण लोकांना काय दिलं, त्या माध्यमातून लोकांची आपण काय सेवा केली, हे खऱ्या अर्थानं आपल्याला पुढच्या वर्षी त्या ठिकाणी द्यायचं. आणि म्हणून आपण चांगलं काम, जर अशी माणसं तुमच्या पाठीमागं उभी असतील, आम्हाला राजकारणाला लवकर CSR देत नाहीत, पण तुमच्याने एक पत्र गेलं, तुम्ही जर मागितलं तर तुम्हाला लगेच ते CSR त्या ठिकाणी देतात. आणि त्या ठिकाणी अनेक आपल्या भागामध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत. मग सरांनी जर सांगितलं तसं जर तुम्ही चांगलं काम केलं तर ह्या नारायणगावच्या वैभवामध्ये तुझ्या नावाप्रमाणे तू चांगलं काम त्या ठिकाणी करशील. आणि चांगला आपल्या टीमला बरोबर घेऊन एक चांगला अध्यक्ष म्हणून लायन्स क्लबचा त्या ठिकाणी आपलं नाव लोकांना, आपल्या कुटुंबाला जो वारसा आहे, आपल्या वडिलांनी पोपट चटणी जे काम केले ते खरं आम्ही पाहिलेलं आहे. एक चांगला माणूस ह्या नारायणगावमध्ये त्या क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये वाहून घेताना पाहिलेलं आहे. आणि नक्कीच त्याचा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून भविष्यकाळामध्ये लायन्स क्लब ही जी संस्था जे ब्रीज वाक्याप्रमाणे काम करते तेच वाक्य आपण घेऊन चांगलं काम कराल. मी मनापासून आपल्या सर्व, मग लिओची टीम असेल, आपल्या लायन्सची टीम असेल, त्यांना शुभेच्छा देत असताना आपण जो या ठिकाणी जो पुरस्कार दिला जितेंद्रजींना, तेही ते आपलं त्या ठिकाणी काम करतात. असंच काम आपल्या हातून घडत राहू. मनापासून या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देत असताना, जरी डॉक्टर कथे बोलले नसतील, आमचा आशिष बोलला नसेल, इच्छाही वतीनं आपल्याला या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो.